नमस्कार. मी मिसेस सुषमा ठाकरे, आपली लाडकी बहीण. आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा एक व्हिडिओ बनवते आहे. आज शनिवार, मूळ नक्षत्र, आणि आजच्या दिवशी हा व्हिडिओ बनवण्याचं एक खूप महत्त्वाचं कारण आहे. ते मला तुमच्याशी शेअर करायचं आहे. बघा भगिनींनो, आपल्याला संसारात अनेक अडचणी येतात. काही छोट्या असतात, काही मोठ्या असतात. पण त्यावर जर मात करायची असेल आपल्याला, तर निश्चितपणे आज मी तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची रेमेडी घेऊन आली आहे. याला काही खर्च लागणार नाही आहे, काही पूजा पण करायची नाही आहे, पण तुम्हाला समाधान मिळेल. मी माझं एक उदाहरण सांगते. मला घर शिफ्ट करायचं होतं मुंबईत, आणि मुंबईत घर मिळणं आणि अकॉर्डिंग टू वास्तूनुसार हे खूप अवघड होतं. आणि बजेटमध्ये हल्ली सर्वच महागलं, त्याच्यामुळे रेंट पण खूप कॉस्ट रेंटची वाढलेली आहे. पण मला माझ्याच यानुसार पाहिजे होतं, आणि ते मला मिळालं. मी केली ही रेमेडी जलादीपमची रेमेडी केली मी. यात मी मागे पण एक व्हिडिओ तयार केला होता की जलादीपम म्हणजे जल आणि पाणी म्हणजेच जलादीपम. बघा, इथे मी 70% पाणी घेतलं आहे, त्यावर मी एरेंडेल तेल घातलेलं आहे. एरेंडेल हा पितृदोषचं नायनाट करतो. त्यानंतर मी तूप घातलं आहे. तूप हे आपल्या कुलस्वामिनीसाठी, त्याचा आपण दिवा जर लावला तर निश्चितपणे आपल्याला त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स बघायला मिळतात. आणि त्यावर मी तिळाचं तेल घातलेलं आहे. तिळाचं तेल हे मंद मंद त्यावर दिवा जळतो, आणि रात्रभर हा दिवा राहील माझा, आता उद्यापर्यंत राहील. आणि माझी विश अशाच प्रकारे मी फुलफिल केली. बघा, मी संकल्प केला, हनुमंताला मी संकल्प केला होता, आणि सांगितलं होतं की तूच माझा भाऊ आहे, तूच माझा सखा आहे, आणि मला 7 दिवसाच्या आतमध्ये घर मिळवून द्या. आणि खरंच तुम्हाला सांगते, मनोभावे मी हनुमान चालीसा वाचली. एकदाच वाचली, 10 पण नाही वाचली, एकदाच वाचली, आणि एका ह्याच्यातच माझं काम झालं. आणि घरात जर आपल्याला कुणाची मदत मिळत नसेल, कारण हल्ली नोकरी म्हटल्यावर सकाळी माणूस जाणार, रात्री येणार, आणि त्याला पण खूप प्रॉब्लेम असतात. त्याच्यामुळे काही गोष्टी आपण पण करू शकतो. आणि मी महाराजांना सांगितलं की मी आसन दिलं, त्यांना बसायला सांगितलं, प्रसाद दाखवला, आणि त्यांना म्हटलं की आता चला, आता आपल्याला घरं बघायचे. मी 2 महिन्यापासून घर शोधत होती, आणि मला माहीमला खूप चांगल्या ठिकाणी खूप चांगलं घर मिळालं. आमचे ओनर पण खूप चांगले आहेत, आणि वेल फर्निश मला फ्लॅट मिळाला. तसंच तुम्हाला जर कोर्ट केस असतील, आणि बऱ्याचशा भगिनींच्या कोर्ट केसचे मॅटर संपतच नाही आहे, कितीतरी वर्षापासून कोर्ट केसेस सुरू आहे. आपण पूजा करतो आहे, पारायणं करतो आहे, मग हे अडचणी का येतात? कारण आपण आपल्या पितरांना, म्हणजेच मागच्या जन्मात, किंवा एखादं पिंपळाचं झाड आपण तोडलं असेल, किंवा एखाद्या गुरुजींना आपण बदललेलं असेल, किंवा कळत नकळत आपल्या हातून काहीतरी वाईट कर्म झाले असेल, त्या कर्माचं फळ आपल्याला या जन्मात भोगावंच लागतं. जर कुंडलीत गुरुचे स्थानं दिलेले आहे, लाल किताब म्हणतं की 2, 5, 9, 11 हे गुरुचे स्थान आहे. या स्थानावर जर शत्रू येऊन बसला, शुक्र येऊन बसले, किंवा राहू येऊन बसले, किंवा शत्रू आले, तर निश्चितपणे पितृदोष तयार होतो. पुष्कळशे लोक मला म्हणतात की मॅडम, पितृदोष कसा झाला आमच्या ह्याच्यात? आम्ही तर सासऱ्याचं खूप केलं, सर्व केलं. तुम्ही या जन्मात केले, पण मागच्या जन्मात तुम्ही काय काय करून आलेलं आहे हे आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, आवर्जून करा. तुम्हाला एका आठवड्याच्या आतमध्येच फळ मिळेल. पण रोज तुम्ही त्याच वेळेवर हनुमान चालीसा वाचा, आणि हा दीपक पण लावा. बघा, तुमच्या कोर्ट केस असतील, घरातले काही इश्यू असतील, घराच्या संबंधात काही प्रॉब्लेम असतील, तर ते निश्चितपणे सुटेल. आता हा दिवा कुठे लावायचा? हा दिवा तुम्ही आग्नेयला लावा तुमच्या घराच्या. पण सिलेंडर किंवा त्याची जी पाईपलाईन आहे, वायर दूर, ते बघून व्यवस्थित लावा. आणि हा रात्रभर तेवीत राहील. आणि याला नमस्कार करा. पितृदेवाय नमः. मी माझ्या सर्व पितृंना नमस्कार करते. माझ्या हातून जर चूक झाली असेल, किंवा माझं कर्म जर काही वाईट झालं असेल, तर मला माफ करा. आणि माझ्या फॅमिलीला प्रत्येक कामात यश मिळू दे. मुलांना एज्युकेशनमध्ये जे अडथळे येतात, ते पितृदोषामुळे येतात. प्रखर पितृदोष असेल, तुम्ही किती पूजा करा तरी ते जात नाही, जोपर्यंत तुम्ही लाल किताबच्या रेमेडी करणार नाही. लाल किताबमध्ये जबरदस्त रेमेडी दिलेल्या आहेत, आणि पंचमहाभूताचं अस्तित्व असतं.
त्यातूनच त्या रिमेडी आहे. फार क्षुल्लक अशा रिमेडी असतात. आत्ताच मी जवळपास 65 अंध मुलांना अन्नदान करून आलेली आहे. आणि आता गायांना पण 100 गायांना मला चारा द्यायचा आहे, खाऊ घालायचा आहे त्यांना, तो पण मी लगेच माझा उपाय करणार आहे. असेच छोटे छोटे उपाय असतात. निसर्गाच्या सान्निध्यात जा. काळी मुंगी, काळी गाय, काळा कावळा यांना जर तुम्ही सकाळी चपाती जर दिली खंडोबाला, काळ्या कुत्र्याला किंवा काळ्या कावळ्याला किंवा मुंगीला साखर घातली तर निश्चितपणे तुमचे प्रश्न सुटतील. बघा, प्रारब्धाचे भोग हे कुणालाही सुटले नाही. सीता माईला सुद्धा प्रारब्ध भोगावेच लागले, कारण हे सर्व सुयोजित असतं. पण प्रखरता आपल्याला कमी करता येते. प्रश्न सर्वांनाच आहे, पण आपण इकडे तिकडे जातो, धाव घेतो आणि आपल्याला काहीच मिळत नाही. त्याच्यामुळे तुमच्या गुरुचं करा, पितरांचं करा, आईवडिलांची सेवा करा. आता अमावस्या येत आहे, खूप चांगला मी तोडगा सांगते. नोकरी मिळत नाही आहे, अपयश येत आहे मुलांना मुलींना, तुम्ही तुमच्या आईचे पाय धुवा दुधाने आणि ते दूध तुम्ही काळ्या कुत्र्याला प्यायला द्या. निश्चितपणे तुम्हाला यश मिळणार. आईवडिलांची सेवा करा, आईवडिलांशी प्रेमाने बोला. त्यांना काहीच नको आहे, फक्त तुमचा एक शब्द हवा आहे. बस, जेवलीस का, काय करते, कारण त्यांना बोलायला पण कोणी नसतं. त्यांच्या वयानुसार त्यांच्या वयाच्या मैत्रिणी पण खूप दूर दूर गेलेले असतात. आई पण एकटी पडते, वडील रिटायरमेंटनंतर एकटे पडतात. मग त्यांच्याशी बोलणार कोण? तुमच्याशिवाय आहेच कोण आईवडिलांना? कारण आई वडील आयुष्यभर मुलांना संगोपन करण्यासाठी पूर्ण पैसे लावतात, आपलं पूर्ण आयुष्य खर्ची घालतात. सकाळचा डबा असतो आई करते, दुपारचं जेवण आई करते, संध्याकाळचं जेवण आई करते, सर्व तुमचं बघते, आजार पण काढते, सर्व काढते. मग तुम्ही आईला एक शब्दाने प्रेमाने आईशी बोला. बघा, तुमचं आयुष्य निश्चितपणे बदलेल. आई वडीलच खरे तुमचे दैवत आहे. आई वडीलच ग्रह आहे. आईच्या पायातच सर्व आहे. जर तुम्ही आईवडिलांना नमस्कार केला तर निश्चितपणे प्रत्येक गोष्ट तुम्हाला यशस्वीच तुम्ही व्हाल. आणि बघा, तुम्ही हा उपाय करा आणि मला कॉमेंट्स करा, माझा यूट्यूबला सबस्क्राईब करा. असेच मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल आणि तुम्हाला त्यातून निश्चितपणे तुमच्या जे काही कामं अडलेली असतील त्यातून तुम्हाला सुटका मिळेल. झालेली सेवा मी गुरुचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.